मात्र जित भोईर ऑन स्क्रीन आहे. इथे आपण युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहू शकताय. SDM या चॅनलच्या माध्यमातून याचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातो आहे. घर बसल्या या सामन्याचा मनमुराद आनंद घेत आहे. आई एकविरेच्या नावानं आमचा खेळणारा संघ आई एकविरा क्रिकेट संघ दातिवळी यांच्या संयुक्त विद्यमानातून ही स्पर्धा संपन्न होतोय. आजच्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस आहे आणि या मेगा फायनलच्या दिवसामध्ये 8 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळताना आपण पाहिलंय आणि आता मात्र एक संघ आजच्या दिवसातील सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. चेंज द गेम BWB संघ त्याच्या विपक्षामध्ये कोणता संघ, मोठी देसाई की जीजी स्पोर्ट्स वाकलेने 2 संघामध्ये. पहिला इथे मात्र चेंडू फेकला जाईल. दुसरी मॅच दुसऱ्या या बेला फेरीतील. या बेलेला मात्र अनऑर्थोडॉक्स फटका पाहायला मिळतोय. डिब्बा कोर्सकरच्या दिशेनं चेंडू जाईल का नाही, तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. अप्रतिम एफर्ट्स तिथे पाहायला मिळाला. डीप मिडविकेटच्या दिशेतून अशी काय धाव घेतली पण चेंडूला मात्र एकदाच अडवलं. आपल्या संघासाठी काहीशा धावा वाचवल्या. मित्र म्हणेल 1 धावसंख्या वाचवली. पहिल्या चेंडूवर आल्या 3 धावा. शुभारंभ होतोय, प्रारंभ होतोय. श्री गणेश होते, ओपनिंग मिळतोय. या वेळेला मात्र ऋषी भोईर याच्या वैयक्तिक खेळीला आणि संघाच्या देखील डावाला सुरुवात 3 धावसंख्येने करतोय. गोलंदाजी मार्कवर संदेश मात्रे जलद गतीचा गोलंदाज आपण पाहतोय. भारदस्त ध्येय असलेला आणि उंच खुरा हा खेळाडू मैदानावर आहे. राईटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी जित भोईरसाठी सज्ज होतोय. या बेलला मात्र आला स्लॉट मध्ये, येईल का नाही. या बेलेला मात्र मैदानाच्या आतमध्ये ते चेंडू हा पाहतोय. किंबहुना आपण पाहतोय आउटफील्ड थोडी खराब असल्या कारणाला हा चेंडू बाहेर जाणारा आतल्या दिशेने पुन्हा एकदा वळण घेतलोय. नशिबानं काहीशी चेष्टा खेळण्यासारखा भाग मित्र इथे पाहतोय. धावा आता वाढतील, 5 असतील धावफलकावर. पहिल्या चेंडूवर आल्या 3. जित भोईर याने वैयक्तिक आता खातं 2 धावसंख्येने खोललंय. ऋषी भोईर याने देखील 3 या धावसंख्येने मात्र ओपनिंग दिली स्वतःच्या वैयक्तिक खेळीला. 5 धावसंख्या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर संदेश मात्र राईटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर मात्र स्किड होतोय, बॉडी बदलतोय. खेळपट्टीच्या आजूबाजूचा रिंगाळत राहतोय. लेग बाईटचा इशारा येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 23वा नियम आणि या 23व्या नियमांतर्गत 1 धावसंख्या अर्जित केली जाईल. 2 बलाढ्य संघ तेवढ्याच ताकदीचे, तेवढेच कॅलिबर, तेवढी क्षमता असलेले एकमेकांच्या विपक्षामध्ये आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आहे. निमित्त आहे दातिवळी चषक 2026. जीजी स्पोर्ट्स वाकलन विपक्ष मोठी देसाई या 2 मातब्बर संघांमध्ये ही क्रिकेटची लढत आहे. क्रिकेटचा वॉर आहे, मुकाबला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र लेग ग्लान्स केलाय. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लक्ष्य दिशेने पाहायला मिळेल. इथून मात्र संयमी संत सुरुवात इथे पाहायला मिळतोय. मगाशी मात्र बरसले होते प्रतिस्पर्धी संघाच्या वाडेगर संघाच्या गोलंदाजांवर, पण आता मात्र एक वेगळा पवित्र आहे. स्ट्रॅटर्जी A आणि स्ट्रॅटर्जी B म्हणजे प्लॅनिंग A आणि प्लॅनिंग B यामध्ये क्रिकेट खेळला जातोय. प्लॅनिंग B मध्ये डिफेन्सिव्हली खेळ करत असताना या बल्ला जीजी स्पोर्ट्स वाकळण संघ ऑन ड्राईव्ह या वेळेला पाहायला मिळेल. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मिडविकेटच्या दिशेनं पुन्हा एकदा 2 धावसंख्या अर्जित केल्या जातील. पहिलं षटक इथे आपण पाहतोय समाप्तीच्या मार्गावर असताना धावफलकावर धावा इथे पाहतोय आपण 9 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. पहिली मात्र विकेट गरजेची आहे. ब्रेक थ्रू पाहिजे कारण विध्वंसक या जोडी आहे. या जोडीला जर इथून विस्फोटक जोडीला जर इथून क्रॅक कळलं फोडलं तर एकंदरीत शिरकाव करता येईल. स्वीट केला या बेलला मात्र आपण पाहतोय डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न आहे. अगदी आपण पाहतोय व्यूहरचना अभिमन्यूला जसं आपण पाहतोय व्यूहरचनेमध्ये फसवलं गेलं, या वेळेला मात्र जित भोईरला योग्यरित्या योग्य प्लॅनिंग मध्ये फसवलं गेलं. या वेळेला डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न शॉर्ट पॉइंटच्या दिशेने पकडला चेंडू आणि संपला. यावेळेला जित भोईर याचा खेळ मी म्हटलं होतं. प्रत्येक खेळाडूचा काळ असतो. काही कानी आधी गाजवलाय, काही जण आत्ता गाजवत आहेत, काही जण याच्या नंतर गाजवतील. जितनं मगाशीन खेळ गाजवला, आता मात्र आपण पाहतोय कमी धावसंख्या घेत असताना जित भोईर मैदानाच्या बाहेर जातोय.
वाजवली गेली. अनबी 11 जय हनुमान मोठी देसाई संघाच्या बाजूने हळगी वाजवली गेली. चला तिसऱ्या अंपायरची इथे मात्र मागणी आहे. मैदानावरती आपण तिसऱ्या अंपायर साठी जायचं आहे. अनबी 11 जय हनुमान मोठी देसाई विपक्ष सोनू मोनू जी स्पोर्ट्स वाकळण संघ मैदानावर. दोन खेळाडू एकमेकाच्या विपक्षामध्ये आक्षेप घेतलाय. अगदी मुथय्या मुरलीधरन हरभजन सिंग यांनी देखील ही परीक्षा दिली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ती परीक्षा मात्र इथे द्यावी लागते. गोलंदाज सागर पाटील याला सागर नावामध्ये सागर आहे. सागरा जसं काम करावं लागेल, जसा सागर अथांग भरलेला पाण्याने आहे, तसं मात्र कामगिरी भरीव करावी लागेल. मगाच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील मिळाली होती. 22 धावसंख्या वैयक्तिक खेळ आणि एक षटकामध्ये एक विकेट मिळवला होता तो सागर पाटील. टप्पा पडलाय आणि टप्पा पडल्यानंतर अधिकचा बाहेर निघतोय. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द वाईड लाईन. पंचांनी घोषित केले वाईड. लेफ्ट अँड ओव्हर द विकेट इथे चेंडू टाकतोय. हायम ऍक्शन आहे. उंच खुरा खेळाडू आहे. तिथून बाउन्सर मिळते, उचली मिळते या खेळाडूला. सन्मान्य महेंद्र म्हात्रे साहेब आमचे दातिवळीचे, त्यांना विनंती करतोय. नांदिवळीचे आमचे महेंद्र म्हात्रे साहेब, दीपक दादा प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा महेंद्र दादा या वेळेला मात्र डॉक्स फटका इथे पाहायला मिळतोय. पहिल्या स्लिपच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र वाऱ्याच्या वेगानं बॅक ऑफ द स्टंप. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील बॅटमधून एक चौकार आलाय. हे सत्र मात्र पहिलं आहे आणि पहिल्या सत्रामध्ये 4 धावा पहिल्यांदा आल्यात. कारण मगाशी 3 सुरुवात केली, त्यानंतरची 1 धाव आणि आताच्या 4 धावा, एकंदरीत 8 धावसंख्येचा वैयक्तिक खेळ साकारतोय तुरुशी भोईर. जबाबदारी उचलावी लागेल कारण जीत भोईर माघारी परतलाय. स्वीट करण्याचा प्रयत्न यावेळेला लाऊड अपील केली, पंचांकडे मागणी केली जातोय. इम्पॅक्ट मात्र विकेटला सोडून असल्याचं एकंदरीत चित्र पंचांच्या निदर्शनास येतोय. LBWच्या स्वरूपामध्ये मात्र इथे नक्कीच दाद दिली जाणार नाही. लेग बाईटचा इशारा पंचांकडून इथे अचूक शहानिशा पंच करत आहेत. चांगली अंपायरिंग होत आहे. इथे चव्हाण सर आणि त्यांच्यासोबत दीपक चौधरी सर आणि संदीप भाणे सर हे 2 पंच आपण पाहतो ऑफिशियल अंपायर्स आहेत. एक स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. इथे सागर पाटील मात्र रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. हा रिदम हा खूप महत्वाचा आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. चेंडू समोरच्या दिशेने पडला आणि उचली घेतलेला. बॅटचा फ्लो पाहिला तर डीप विकेटच्या दिशेने होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आहे. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 20 घेतोय. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. मग सचिन रमेश तेंडुलकर सर या प्रेशर पासून चुकले नाही, किंबहुना हा देखील फलंदाज चुकत नाही. प्रेशर 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 इथे पाहायला मिळतो या मॅच मध्ये. सागर पाटील निर्णायक मॅच आहे, नॉकआउटच्या मॅचेस आहेत त्या. इथे मात्र पुन्हा एकदा अनऑर्थोडॉक्स खेळण्याचा फटका. इथे लेग गलीमध्ये, शॉर्ट लेग गलीमध्ये पकडला खेळ आणि संपला ऋषी भोईर याचा खेळ. इथून मात्र 2 मोठे धक्के बॅक टू बॅक. पहिला जीत भोईर, त्याच्यानंतर आपण पाहतोय हा ऋषी भोईर मैदानाच्या बाहेर जातोय. आता इथून डाव सावरला जाईल का, विडा उचलावा लागेल. परिस्थिती गंभीर आहे. खंबीर एखादा खेळाडू होईल का, हे प्रश्न 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 त्या प्रश्नांची उत्तर नक्कीच हा क्रिकेट मात्र आपल्याला देत राहणार आहे. आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, 360 डिग्रीच्या गोळार्धात केलेली व्यूहरचना, सामूहिक कामगिरीचा कर्तबगार मिळवणारा विजयाचा आखाडा त्याचं नाव आहे दातिवली चषक 2026 हा विजयाचा आखाडा आहे. कोण आज अंतिम दिवसामध्ये विजयाचा झेंडा या मैदानावर रोवणार, कोण झेंडा हा मात्र मिरवणार या मैदानावर अखेरच्या क्षेत्रामध्ये काढणार आहे. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर सागर पाटील. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. टप्पा पडलाय टुवर्ड द बॉडी. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किट होतोय, वळण होतोय, गर्र दिशा चेंडू फिरतोय आणि यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. सागर पाटील कौतुक करावं लागेल कारण जीत भोईर आणि त्याच्या समवेत ऋषी भोईर सारखा एक विध्वंसक फलंदाज समोर असताना मी मात्र माझ्या बेसिक प्रिन्सिपलवर गोलंदाजी करणार. समोर कोण आहे मला माहिती नाही, मी माझं बेस देणार या आत्मविश्वासाने गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणजे सागर पाटील. बॅटची कळा घेतो. या बिल्ला मात्र नशिबाचा चौकार भीतर मारेल. या बिल्ला बॅक ऑफ द स्टंप. चेंडू जाईल सीमा रेषा पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने दिली या बिल्ला मात्र सीमा रेषेला भेट. बघता बघता पाहता पाहता पंचांचा देखील निर्वाळा येतोय. दुसरं षटक समाप्तीचा. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत 20 रन, 20 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. आता घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेक मध्ये ऐकूया आमच्या डीजे मास्टरचं सुमधुर संगीत.
जातोय या क्रिकेटच्या रंगारंग दुनियेमध्ये. दातिवली चषक 2026 मध्ये पहिल्या षटकामध्ये संदेश मात्रे यानं 8 धावा दिल्या, 1 विकेट मिळवला. सागर पाटील यानं 9 धावा दिल्या, 1 विकेट मिळवला. एकंदरीत धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. या बेलला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेचून घेतला इथे डीप मिडविकेटच्या दिशेनं. तिथे क्षेत्ररक्षकाला थोडी मेहनत करावी लागली. डीप मिडविकेटच्या आणि शॉर्ट मिडविकेटच्या मध्यभागी चेंडू अडवला जातोय. इथून एकेरी धावसंख्येने मात्र आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे जाईल 22 आकड्यावरती 22. वरुण पाटील मात्र आता इथे राईट आर्म ओव्हर द विकेट स्विंग अटॅक चालू आहे. स्विंग अँड मिस. या बेलला मात्र पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी. इथे मात्र झेल निसटतोय, जमिनीला दान होतोय. संधी उपलब्ध करून दिली जातोय. अशा संध्या वारंवार जीवनामध्ये येत नाही. जी संधी मिळाली तिथे कॅच पकडा. कॅच विन द मॅच असं म्हटलं जातं. सी फॉर क्रिकेट आणि सी फॉर कॅच देखील ती पकडावी लागते आपल्याला जर जिंकायचं असेल तर. वरुण पाटील याच्या 2 चेंडूवरती 4 धावा जमवतोय. प्रीत भोईर ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला उमेश भोईर कंपनी शफल केला. इथे मात्र उजव्या यष्टीचा फारसा बाहेर निघाला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची काहीशी आपण पाहतोय असं वाटत होतं की लागते की काय. वाटत असताना बाईचा इशारा पंचांकडून आला. बॅटचा फ्लो देखील चांगला होता आणि स्टान्स देखील चांगला होता, पण जिथे संपर्क नाही तिथे उत्पत्ती नाही. धावफलक आता स्थिरावताना पाहायला मिळेल 25 या आकड्यावरती 25. बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. बॅटला चेंडू लागणं गरजेचं आहे, तेव्हा धावा आपल्या अधिकच्या बनतील. बाईज आणि लेग बाईज मध्ये आपल्याला अधिकच्या धावा बनवता येत नाही. धावफलक पुढे न्यायचा असेल ना झपाट्यानं. 15 चेंडूमध्ये मात्र फक्त 2 चौकारांची परिस्थिती आहे सध्या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र पंचांनी सांगितलं इम्पॅक्ट जो आहे ना तो विकेटला सोडू नये. इम्पॅक्ट आपला विकेटमध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तो चेंडू फिनिश देखील विकेटमध्ये होणं गरजेचं आहे. वरुण पाटील अगदी जादुई गोलंदाजी करतोय मी तर म्हणेल. काय मॅजिक आहे या गोलंदाजामध्ये. बोट फिरवते, गरज दिशा चेंडूला फिरवते, वळण देतोय आणि संभ्रम निर्माण करते फलंदाजाच्या मनामध्ये. नक्की काय करावं, पुढे जाऊन खेळावं की मागे जाऊन खेळावं. इथून मात्र गोलंदाजी बहारदार होतोय. रंग चढवलाय गोलंदाजीवर. जसा ढोलकीला साज चढवला जातो तसा मात्र गोलंदाज आपल्या गोलंदाजीमध्ये साज चढवतोय. धाव फलकावर 27 आहेत. 3 गडी बाद झालेत. टॉप ऑर्डर पूर्णपणे डगआउट मध्ये गेले. आता मात्र इनॅट नंबर 4 आणि इनॅट नंबर 5 चा खेळाडू वाकलन संघाच्या बाजूने मैदानावर आहे. या बेलला टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेचून मारलाय. चेंडू जाईल या बेलला. स्कोअर लाईनच्या बरोबर दन 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 करत आलेला हा दातिवली चषक 2026 चा या सत्रातील पहिला छक्का. दे धक्का आणि या चेंडूवर आलाय हा दर्जेदार क्वालिटीचा छक्का. कारण ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेचून मारला. याला देखील प्रॅक्टिस लागतं. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस शिवाय क्रिकेटचा खेळच नाही. या बिल्ला उचली घेणारा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅक ऑफ द स्टंप निघून चाललाय चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार. या बिल्ला बॅटला घासून पुसून चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या पार 4 धावसंख्येसाठी. विकेट 37 धावसंख्या धाव फलकावरती आहेत. आता मगाशी धावसंख्या रुसली होती, तिला असवायचं काम मात्र या फलंदाजाने केलंय. या वेळेला जसं आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचा खेळाडू आता थोडासा फ्लो मध्ये चाललाय, टच मध्ये आलाय.
पुन्हा एकदा अँटिसिपेट केलाय, अंदाज घेतला गेला आणि अंदाज देखील यशस्वी झालाय. थांबणार नाही, वादळ घोंगावलंय, उंची जास्त, लांबी कमी, आउट ऑफ द पार्क फेकून दिलाय, डीप मिड विकेटच्या वरून आलाय छक्का. वादळ थांबवल्यानंतर आता वादळ घोंगावलंय. हे मात्र उमेश भोईर आणि किरण म्हात्रेचं हे वादळ नाही, हे चक्रीवादळ आहे. एकच वादळ असला की त्याला वादळ म्हणतात आणि असे 3 वादळ घोंगावली ना की त्याला चक्रीवादळ म्हणतात. अगदी आपण पाहतोय चक्रीवादळ घोंगावलंय. एका बाजूला उमेश भोईर आणि दुसऱ्या बाजूला किरण म्हात्रे बरसलाय, रंगात आलाय, डंगात आलाय. या बेलेला देखील अँटिसिपेट करण्याचा प्रयत्न केला होता, अंदाज घेतला होता, अडब्या बॅटने केला होता, टप्पा पडला, स्किड झाला, वळण घेतलं, चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये घेतलाय. यष्टीरक्षकाचं कौतुक करेल, कारण बघा क्लोज टू द विकेट आहे पण, कारण त्यांना माहिती आहे पद्धतालित्याचा वापर किंबहुना करण्याची. इथे फलंदाज इथे मात्र प्रयत्न करणार आहे. इथे मात्र फलंदाजाने सांगितलं, पंचांचा निर्णय येतोय, नॉट आउट, लेग बायचा इशारा नक्कीच दिला जाईल, कारण लाऊड अपील झाली होती. इथे मात्र उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी एकंदरीत पाहायला मिळाला. हा उत्साह असावा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट 31वा नियम तुम्हाला देतो की आउट दॅट स्वरूपामध्ये मागणी करू शकते पंचांकडे, आपल्याला जर आत्मविश्वास असेल तर. धावपळक पोहोचलं 44 आकड्यावरती, 4 44 रन्स ऑन बोर्ड. पंचांनी पुन्हा एकदा वाईटचा इशारा दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम खूप महत्वाचा आहे. अगदी पंचांना देखील व्यायाम करण्याची संधी मिळाली, त्यांनी देखील हात उंचावले. अगदी थंडी कमी आहे पण त्यांनी देखील व्यायाम करून घेतलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेला स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस, टप्पा पडलाय, गर्र दिशा चेंडू वळण घेतोय. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र अँटिसिपेट करावा लागेल, अंदाज घ्यावा लागेल. मागाशी 2 चेंडू अंदाज घेतला गेला पण आता मात्र अँटिसिपेट करून दिलं नाही गोलंदाजानं, याला म्हणतात गोलंदाजी. पुन्हा एकदा अँटिसिपेट केलं, अंदाज घेतला, उधळून लावला डाव, 2 चेंडू डॉट, पण आता चेंडूवर अँटिसिपेट केलं, अंदाज घेतला आणि मात्र फेकून आई माऊलीचा जयघोष इथे पाहतोय. अगदी आपण पाहतो अगदी खोली करण्याची माय माऊली ती करण्याच्या डोंगरावर बसली ना, ती एकबिरा माऊली. या बिल्ला मात्र शफल करून गेल्याचा प्रयत्न होता. अगदी गोलंदाजाला देखील डाऊट आहे की काय पंचांकडे बघत होता, नक्की पंच मला काय देतील. तर नक्कीच आपण पाहतो इथे बाईचा पंचांनी इशारा दिला. बघता बघता पाहता पाहता निर्धारित इथे 4 षटकांचा खेळ इथे संपला गेला आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात. आता 51 यावेळेला धाबा आहेत. 52 धावसंख्येचा बाण टार्गेट इथे असणार आहे. ते अर्थातच अन्वी 11 जय हनुमान मोठी देसाई या संघापुढे या बाण पूर्ण करण्याची जबाबदारी विडा उचलावा लागेल. इथून मात्र स्पर्धेमध्ये शिरकाव करायचा आहे तर तुम्हाला खेळ करावा लागेल. तो खेळ मात्र नक्कीच केला जाईल. एका बाजूला अन्वी 11 जय हनुमान मोठी देसाई, त्यांच्या विपक्षामध्ये सोनमुनू जीजी स्पोर्ट्स वाकळण संघ. सन्मान्य महेंद्रजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे होणाऱ्या विनंती करतोय किरणजी दलवी साहेबांना. अगदी आपण पाहतोय डॅशिंग आणि आपण पाहतोय आयोजक आमचे किरणदादा दळवी यांना विनंती करतोय महेंद्र म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. खरं तर वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी आज मात्र आयोजकांना सदिच्छा भेट देत आहेत, शुभेच्छा देत आहेत आणि आपल्या सर्वांची उपस्थिती झाल्यानंतर आमच्या हिंदू धर्माप्रमाणे महाराष्ट्राच्या उत्तीप्रमाणे अतिथी देव भव आलेला प्रत्येक पाहुणा भगवंता समान आहे. अगदी भगवंत मानून आपला तुमचा शुभ सन्मान केला जातोय. त्या कारल्याच्या माऊलीच्या आपण पाहतोय दरबारामध्ये जरी आपण नसलो तरी तिचा फोटो मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहे. आणि एकविरा क्रिकेट संघ दातिवली आयोजित या स्पर्धेमध्ये आज मात्र महेश म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान होतोय. आपण छोटेखानी हा शुभ सन्मान स्वीकारावा. खरं तर दासांची दासभक्ती काय म्हणावी, कपालावरती मोठं आपण पाहतोय दासांचं ठसठसीत मोठं कुंकू, असं आपण पाहतोय दासांचे भक्त दास महेंद्र म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान यथोचित मान सन्मान होतोय.
माईची उबदार शाल आणि आमच्या या दातिवलीचं सुगंध पुष्पगुच्छ आणि मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं यथोचित मानसन्मान केला जातोय. हा सन्मान आपण स्वीकारलात मोठे मानाने आणि पण आलात. आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा आपलं इथे मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय. आमचा भार पहिल्या सत्रातला संपलाय. आमचा भार पुन्हा एकदा आम्ही आमचे साथी समालोचक कॉमेंटेटर ओमकार यांच्यावरती तो दुसऱ्या सत्रातील भार देतोय. आम्ही तुर्तास विश्रांती घेतोय. पुन्हा एकदा आपल्या प्रेमाखातील नक्कीच मायक्रोफोनवर येऊ, पण आमचा काळ इथे थोडंसं संपते, पॉज घेतोय. त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा मैदानावर. थँक्यू सो मच अक्षय पाटील सर. बोलत पण आता माझ्याकडे दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच प्री क्वार्टर फायनल आपल्या समोर रंगती. एका बाजूला आपण बघतोय सोनमुनी 11 डीडी स्पोर्ट्स वाकळा आणि त्यांच्या विरोधामध्ये अन्वी 11 जर्मन मोठी देसाई. 51 झाले आहेत. 52चा करायचा आहेत ना आता पाटलाग आणि षटकात 4 मध्ये 24 बॉल आणि 52चा पाटला करायचा आहे. एका बाजूला मोठी देसाई, एका बाजूला वाकळण. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खूप वेळा कल्याण डंबळच्या क्रिकेटमध्ये, पण आता इथे मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅच मध्ये सगळ्याला आता सलामी जोडी एंटर झाली. एका बाजूला मयूर देवकर आणि जितेश पाटील. बावन्नाचा करता पाटलाग. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा पटका. हो, चांगली फिल्डिंग. निशांत उभा स्टॉप केला बॉलला. एकाच हाताने अडवलं, गती कमी केली बॉलाची मेन म्हणजे. आणि लॉंगअप उभा आहे, फिल्डर जरूर उभा आहे बॅकअप साठी, पण निशांतनेच प्रयत्न केला. चांगली फिल्डिंग निशांतचीच बघायला भेटली. सिंगल एका धाव्याने धाव फलक आपण बघतोय. ड्राईव्ह करायचा होता पुन्हा बॉल आता हवेमध्ये. स्टेप आउट लॉंगअपला किरण माद्रेने टिपलाय. जाईल संपलाय. जितेश पाटील जगेल. गोल्डन डक शून्यावरती चाललाय जितेश पाटील. एक या संख्येवरती लागतोय. पहिला धक्का मोठी देसाईला. संख्येवरती मोठी देसाईला वरून आला नवीन फलंदाज वरून पाटील. धाव करायचा होता बॉल हवेमध्ये. शॉट एक्स्ट्रा कव्हरला वरूनही आता होतोय बाद. टिपलाय तिथे झेल. फिल्डर तिथे उभा होता शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि निशांत भोईरने झेल टिपलाय. धक्का बसतो सलगचा दुसरा. टीम मोठी देसाईला.
जित भोईर पहिली विकेट बघायला भेटली होती आजच्या दिवसामध्ये. जयेश पाटील वडवली ज्युनियर जयेश पाटीलचे विकेट अटॅक बघायला भेटले होते. आता दुसरी विकेट अटॅक बघायला भेटेल का आजच्या दिवसामधली. जित भोईर जिथे बॉलिंग ट्रॅक वरती सलग 2 धक्के, एका बाजूला जितेश आणि एका बाजूला वरुणला. डगआउट रस्ता नवीन फलंदाज आकाश म्हात्रे आलाय. स्लॉग हिटर आहे. मोठे फुटके आकाशच्या बॅटमध्ये बऱ्याच वेळेला बघितलेत, पण आता इथेही तसंच नरेश आणि बॉल मागे चाललाय. डॉट बॉल येतोय. हॅट्रिक नाही पण बॉल डॉट आलाय. बॅटचा फ्लो वेगाने फिरला होता आकाशचा सुद्धा, आणि चेंडू आणि बॅटचा हवा तो संपर्क झाला नाही आणि डॉट बॉल येतोय. बॅटची इनरच घेतली, बॉल मागे निघून गेला आणि डॉट बॉलने स्कोरबोर्ड 1 वरतीच थांबले. 1 वरती 2 गडी बाद 4 बॉल झालेत. अजून 2 बॉल पॉवर प्लेच्या या शेवटच्या असतील बाकीचे. तर ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. जित भोईर त्याने बॅटिंग करताना जवळपास आय थिंक 4च धावा केला होता. बॅटिंग आज तेवढी फार चांगली झाली नव्हती. पहिल्या मॅच मध्ये 50, या मॅच मध्ये फक्त 4च धावा, आणि आता बॉलिंग चांगली करतोय. 5 बॉल 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 2 गडी सुद्धा बाद केलेत. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा फिल्डिंग मध्ये वारंवार बदल बघायला भेटतो. लॉंग ऑन आणि आता पुन्हा एकदा आता लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर असेल. शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफ. ओव्हरचा शेवटचा बॉल पॉवर प्लेचा जीत. खेचून मारल्या हवेमध्ये बॉल. फिल्डर धावतोय, पल्ला दूरचा आउटफील्ड खराब आहे. चढ उतर वाघ आणि तिथेच बॉल पडतोय आणि तो रिटर्न आतमध्ये जातोय आणि तोपर्यंत 2 धावा. 2 फलक पुढे जाईल. 4 धावा षटक संपन्न. पहिला धावाचा फलकावधी 4 गडी बाद झाले 2, आणि आता गरज असणार आहे येणारे 18 बॉल आणि 48. बॉल 48 ची गरज. संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला जे मान्यवर त्यांच्या लाख मुलाचं आम्हाला सहकार्य लाभलं ते श्री रमाकांत मडवी, त्यासोबत मोतीराम दळवी, त्यासोबत चरणदासजी म्हात्रे, त्यानंतर कुमारी साक्षीताई रमाकांत मडवी, त्यानंतर श्री निलेशदादा म्हात्रे, अनिलदादा नाईक, राजेशदादा नाईक, गणेश दादा दळवी, त्यासोबत विवेकदादा म्हात्रे खारडी, त्यासोबत बघतो राजेशजी पाटील. सर्वांचा लाख मोलाचा आम्हाला सहकार्य लाभलंय. बोलता पुन्हा मैदानाकडे जिथे सुरुवात झाली आहे. दुसऱ्या ओव्हरला पहिलाच बॉल डॉट येतोय गोलंदाज निशांत भोईर. हा बॉल लो पिच रडर मध्ये बॅट्स आणि चाललाय वाईड लॉंग सीमा रेषेच्या बाहेर येतोय. षटकार डावातील पहिला फलंदाज आकाश म्हात्रेच्या बॅट मधून. साडेदहा फलक 10 वरती. दुसऱ्याच बॉलवर निशांतच्या वेगाला उत्तर आकाश म्हात्रेच. षटकाराद्वारे धीम्या गतीचा बॉल लाईन लेंथ पिकअप डायरेक्ट बसावला आकाश. डेंजरेशनला आकाश धावत होता. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर विकेट धोक्यामध्ये होती आकाश म्हात्रेची, पण तोपर्यंत पोहोचला. डायरेक्ट हिट झालं नाही. धाव मिळाली 1. सिंगलने स्कोरबोर्ड 18 वरती. 5 बॉल 18. शेवटचा बॉल या ओव्हरचा. हे षटक जरा मागणं झालंय निशांत भोईरचं. आतापर्यंत 5 मध्ये 14 आलेत. सोडून दिलाय वाईड बॉल. अवंताचा बॅट केली जाईल. 19 धावा फलकावरती. सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा जर्मन मोठी देसाई.
शिरकाव करतोय, कारण की या ओव्हरमध्ये दबाव आता थोडस जाणवतोय निशांत भोईरला, ज्याने आतापर्यंत 15 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल, अपील 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 आणि सापडलाय. परफेक्ट मिडल ऑफ द स्टिक. झॅकासने मारले 2 त्याला लगेच शेवटच्या बॉलवर प्रत्युत्तर दिलंय निशांत भोईरने. आणि आकाश म्हात्रे चालला आता डग आउटला. धक्का बसतोय 3रा मोठी देसाईला. पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जायचं प्लीज. रुपेशजी नाईक, राजेशदादा भोईर बेतवडे आणि दीपकदादा जाधव, आकाश सोय सर्वांनी मात्र लातूर चषकाला लाख मोलाचं सहकार्य केलं. या सर्वांचा मी पुनशा पूर्ण ऐकूया क्रिकेट संघ लातूरच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आणि बोलतोय मानण्याकडे जिथे गरज आहे 12 बॉल आणि आता 33 बॉलला इथं पुन्हा एकदा लॉंग ऑनला चाललाय. जिथे येतोय सिंगलच मिळेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 20 गरज आहे अजूनही. 32 बॉल बाकी 11 बॉल 32 जावा समीकरण अजून महाग आहे. पण मयूर देवकर अजून खेळपट्टी भरते. मयूरला ती फलंदाजी आठवावी लागेल जे त्याने बालच्या विरोधामध्ये उंबारलेच्या मैदानावरती केली होती. पुन्हा एकदा ड्राईव्ह झाला बॉलला, पुन्हा ऑन साइडला बॉल चालाय. मिड विकेटचा फिल्डर येतोय. मिस फील्ड थोडीशी आणि एक पेक्षा जास्त काही नाही, प्रयत्नच नाही दुसऱ्या धावायचा, कारण की मयूरला स्ट्राईक हवी आहे. सिंगल डबलने फारसं काही बिघडणार नाही, मोठा फटका मारावा लागेल. गरज अजून 31. ड्रागला पुन्हा एकदा बॉल मिड विकेटला चाललाय. एकही मोठा फटका येत नाहीये. जमेची बाजू आहे. मयूर अजून उभा आहे, पण मयूरलाही शांत ठेवलंय. सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाहीये. जीजी स्पोर्ट्स वाकड्यांवरती 3 बॉल 3 सिंगल लुमायच्या ओव्हर मध्ये आणि 10 फलकावरती 22, म्हणजे अजून 9 बॉल 30. पुन्हा लॉफ करायचा प्रयत्न. खोलवर डब्बाचा बॉल पुन्हा त्याला खोदून काढलाय. टोला बॉल लागून स्क्वेअर लेगचा फिल्डर येतो चेंडूवरती निशांत. आणि अजून एक सिंगलने स्कोरबोर्ड 23. 8 बॉल 29. मागच्या वेळेला याच उमेशने 3 धावा देत 3 विकेट्स घेतले होते शेवटच्या ओव्हरला. तोच पुन्हा एकदा इथे आता मारलाय. लॉंग ऑनला बॉल चाललाय. आलाय मयूर देवकरचा पहिला षटकार. बॉल चाललाय सीमा पार, देऊन जाईल धावासा. सात बॉल 23 या ओव्हरचा शेवटचा बॉल. हो, चांगला बॉल टप्पा पडून थोडासा खाली. समर डिलिव्हरी, बॉल निघून जायला सुरक्षकाच्या हातामध्ये. तोही डॉट. अन्यथा गरज 6 मध्ये 23 धाव्यांची.
6 बॉल आणि 23. ऋषी भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल सरळ रक्षकाच्या हातामध्ये. विकेट सॅक्रिफाईस करावे लागते ती मात्र संदेशला. आणि स्ट्राईक पुन्हा एकदा मयूर देवकरकडे. बॉल बघेत 5. धावा हव्यात 23. नवीन फलंदाज सागर पाटील. ओ वाईड ऑर्गर लाईन बघावे लागेल. वाईड बॉल आणि अजून एक धाव. वाईड बॉल रिव्ह्यू नाही आणि अवांतर धाव मिळेल. अवांतर धावांना फलक पुढे जाईल. 30 धावा. अजूनही बॉल बकेट 5. धावा हव्यात 22. 22 धावा कंपल्सरी करावा लागतील. जरी टॉस जिंकला असला मोठी देसाईने तरी एक फलंदाज मात्र आता जास्त गमावलाय. बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑफ उमेश भोईर आणि टिपलाय जाईल उमेशने. झाला बाद मयूर देवकर. जो विजयाच्या दिशेने घेऊन गेला असता तो मयूर देवकर जो मैदानावरती अजून उभा होता सलामीचा फारसं काही करू शकला नाही कारण की तोही झालाय बाद. आता चालला डग आउटला आणि आता बॉल बाकी 4 धावा हव्यात 22. नाही फलंदाज अजय मडवी. चॉट बॉल आणि आता 3 बॉल 22. 3 षटकार जरी मारले तरी सामना जिंकता येणार नाही. 4-22 होते. 4 षटकार 3 षटकार 1 चौकार पण तोही बॉल डॉट. आणि आता 3 बॉल 22 धावा. मागे फिल्डर आणि एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये. शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि थर्ड मॅन आता उभा असेल. सी मारेच्या जवळ ड्राईव्ह केला इथे. लॉफ्टेड ड्राईव्ह सरळ जीतच्या हातामध्ये डॉट बॉल. सिंगल कंप्लीट केली आहे. धावतायत हळूहळू धावतायत कारण की आता माहिती आहे फक्त फॉर्मॅलिटीज औपचारिकता शिल्लक असतील. 2 मध्ये 21. फुल टॉस आणि धीम्या गतीचा व्हेरिएशन्स होते या बॉलवर. बाहेर अगोदर फिरले आणि बॉल उशिराने निघून गेला सरळ रक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा. आणि शेवटचा बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. तो हा षटकार आणि सामना संपला आणि सामना जिंकला तो मोठी माफ करा जीटी स्पोर्ट्स वाकळणने. आणि जीटी स्पोर्ट्स वाकळण पोहोचलाय थेट सेमीफायनल मध्ये जिथे फाईट करायला जातो चेंज द गेम वडवली बी या संघासमोर. चला कॅप्टन लगेच जा. कॅप्टन वडवली बी आता आपल्याकडे वेळ कमी आहे बघा. 4 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत.